हॅलो हॅलो एव्हरीवन, वेलकम इन द लेक्चर. चला तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, टेन्स. तुम्हाला मी सांगू इच्छितो की टेन्सवरती आपण ऑलरेडी 3 पार्ट बनवलेले आहे, 3 व्हिडिओ बनवलेले आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्शन देतो की आपण त्या तिन्ही पार्टमध्ये काय बघितलं आहे. हे बघा, टेन्सची डेफिनेशन बघितली. टेन्स म्हणजे काय, टेन्सचे मेन प्रकार प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. हे पहिल्या पार्टमध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहे. ओके, टेन्स म्हणजे काय, काळ. त्यानंतर टेन्सचे मेन प्रकार काय, मेन टाईप कोणता आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता हे जे तीन तीन मेन टाईप आहे, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, यांचे प्रत्येकाचे काय प्रकार पडतात. प्रेझेंटचे 4 पडतात, पास्टचे 4 पडतात आणि फ्युचरचे 4 पडतात. मग काय, 4 ते किती, 12. ठीक आहे. आता याचे 4 प्रकार कोणते, यांचे 4 प्रकार प्रत्येकाचे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सिंपल म्हणजे काय, साधा. कंटिन्युअस म्हणजे चालू. परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण. आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय, चालू पूर्ण. ठीक आहे. आता आपण पार्ट 2 मध्ये काय पाहिलं आहे, सिंपल. सिंपल हा प्रकार डिटेलमध्ये पाहिला आहे. त्यानंतर पार्ट 3 मध्ये काय, कंटिन्युअस म्हणजे चालू हा प्रकार, तो पण डिटेलमध्ये पाहिला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे आपण, परफेक्ट. परफेक्ट म्हणजे काय, पूर्ण. परफेक्ट हा टाईप काय डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. तर तुम्ही जर का न्यू असेल ह्या व्हिडिओमध्ये, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल की पहिले ते 3 पार्ट बघा, त्यानंतर ह्या पार्टकडे या, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं काही लक्षात येईल. ठीक आहे. चला तर आपण या पार्टमध्ये काय बघणार आहे, परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, पूर्ण, पूर्ण काळ. चला तर हां, हे बघा, परफेक्ट टेन्स. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. 3 पार्टमध्ये आपण काय काय बघितलं आहे मी तुम्हाला समजवलं आहे. तुम्ही जर का न्यू असाल तर पहिले त्या व्हिडिओकडे जा, त्यानंतर ह्या व्हिडिओकडे या. चला तर आपण या व्हिडिओमध्ये आता परफेक्ट टेन्सला सुरुवात करू. चला तर परफेक्ट टेन्सची डेफिनेशन काय आहे. वेन ॲक्शन ऑफ एनी सेंटेन्स इज कम्प्लिटेड देन वी आर गोइंग टू यूज परफेक्ट टेन्स. परफेक्ट म्हणजेच काय, पूर्ण. ज्या क्रिया पूर्ण झालेल्या असतात त्या सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो, परफेक्ट टेन्सचा. इथे पण ते म्हटलंय, वेन ॲक्शन ऑफ एनी सेंटेन्स, काय, जेव्हा ॲक्शन असते कोणत्या पण सेंटेन्सची ॲक्शन ही पूर्ण झालेली असते, तेव्हा आपण कोणता टेन्स वापरतो, परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आता परफेक्ट टेन्सचे 3 प्रकार पडतात, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट फ्युचर. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. ठीक आहे. हे 3 प्रकार आहे, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. ज्या ॲक्शन वर्तमानात म्हणजे प्रेझेंटमध्ये पूर्ण झाले त्या सांगण्यासाठी आपण कसला वापर करणार, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा. ज्या ॲक्शन पास्टमध्ये पूर्ण झालेले होते त्या सांगण्यासाठी कसला वापर करणार, परफेक्ट पास्ट. आणि ज्या ॲक्शन फ्युचरमध्ये पूर्ण झालेल्या असतील म्हणजे भविष्यात, त्या सांगण्यासाठी कसला वापर करणार, परफेक्ट फ्युचर. ठीक आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी एक एक उदाहरण देतो. जसं तुम्ही यूट्यूब ओपन केलं आहे, हे प्रेझेंटमध्ये पूर्ण झाले, बरोबर. पास्टमध्ये काय, मी झोपलो होतो, बरोबर. झोपण्याची ॲक्शन भूतकाळात काय पूर्ण झाली ती, परफेक्ट पास्ट. आणि परफेक्ट फ्युचर म्हणजे काय, मी जेवण केलं असेल म्हणजे जेवण करण्याची क्रिया काय पूर्ण झाली असेल. हे काय कसलं उदाहरण झालं, परफेक्ट फ्युचर. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पलनी समजलं असेल, परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचरमधचा डिफरन्स. ठीक आहे. चला तर आता आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स बघू, की जे आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये आपण सेंटेन्स कशा प्रकारे बनवू शकतो. हे बघा, याच्यामध्ये 2 हेल्पिंग वर्ब असतात, हॅव आणि हॅज. आता हेल्पिंग वर्ब कोणतं वापरणार, हे कशावरती डिपेंड असतं, सब्जेक्टवरती डिपेंड असतं. आणि सब्जेक्ट काय असतात, हे बघा, आय, यू, दे, वी. अनेकवचनी नाऊन, काय अनेकवचनी नाऊन आला तर काय, हॅव. आय, यू, दे, वी. अनेकवचनी नाऊन असेल तर काय, हॅव. आणि हॅज कुठे वापरणार, ही, शी, इट. पर्सन नेम म्हणजे व्यक्तीचं नाव किंवा एकवचनी नाऊन आलं तर काय वापरणार आपण, हॅज. ठीक आहे. हॅव हॅज कुठे वापरणार आहे, कशावरती डिपेंड राहणार आहे, सब्जेक्टवरती. हे सब्जेक्ट आले तर हॅव आणि त्याच्या खालचे सब्जेक्ट आले तर हॅज. ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला बघू आता. सब्जेक्ट हॅव हॅज नॉट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हा काय पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे, सब्जेक्ट हॅव हॅज नॉट वर्ब थर्ड आणि ऑब्जेक्ट. आता वर्बचे 3 फॉर्म असतात, तुमच्या माहितीसाठी सांगतो. वर्बचे 3 फॉर्म असतात, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे. कारण ते डिटेलमध्ये पाहावं लागेल.
आणि नाही तर ते पाहायला गेलो तर काय व्हिडिओ खूप मोठा होईल. सो आता सध्या एवढं समजून घ्या, वर्बचे 3 फॉर्म असतात आणि याच्यामध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म वापरणार आहे. ठीक आहे, वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3. आता याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, वर्ब 3. ठीक आहे, बस एवढंच, बाकी सेम आहे. चला 5 मिनिट. चला हे बघा, आता फॉर्म्युला आपण बघितला आहे काय, सब्जेक्ट, हॅव हॅज, नॉट, वर्ब थर्ड आणि ऑब्जेक्ट. तुम्हाला जर का सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब माहीत नसेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जा, मी शिकवलं आहे डिटेलमध्ये कसं आयडेंटिफाय करायचं मराठीमध्ये सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर्ब. ओके, चला तर आपण सेंटेन्स डायरेक्ट बघू. मी तुझं काम केलं आहे. आता करणे म्हणजे काय, डू, आणि डूचा वर्ब थर्ड काय, डन. डू वर्ब 1 आणि वर्ब 2 काय, डीड, आणि वर्ब थर्ड डन. आता हे बघा, सब्जेक्ट, सब्जेक्ट काय, मी, आय, आणि हे बघा आयला हॅव हॅज पैकी काय वापरतो आपण, हॅव. आय हॅव, आणि त्यानंतर काय, आय हॅव, त्यानंतर वर्ब थर्ड डन, तुझं काम म्हणजे काय, युअर वर्क. आय हॅव डन युअर वर्क, आणि निगेटिव्हला काय, हॅव नंतर, हॅव हॅज नंतर नॉट घेणार फक्त. आय हॅव नॉट डन युअर वर्क. ठीक आहे, आम्ही तुझ्या वडिलांना भेटलो आहे. वी हॅव, हे बघा सब्जेक्ट मग हॅव, वीला काय वापरतो आपण, हॅव. सो हॅव, वी हॅव. त्यानंतर वर्ब थर्ड, मीटचा वर्ब थर्ड काय, मेट. वी हॅव मेट युअर फादर. वी हॅव नॉट मेट युअर फादर. त्यानंतर थर्ड, मी त्याच्यासोबत बोललो आहे. आता च्या बरोबर आणि च्या सोबत म्हणजे काय, विथ. ओके, सो त्याच्यासोबत म्हणजे काय, विथ हिम. पहिले सब्जेक्ट. ठीक आहे, फॉर्म्युल्यानुसार आपण सेंटेन्स बनवतोय. पहिले सब्जेक्ट घेतोय, मग आयला हॅव वापरतो. हे बघा इथे दिलेलं आहे, आयला हॅव. ओके, आय हॅव, टॉकचा जो वर्ब थर्ड काय, ईडी लागतो फक्त, टॉक्ड. आय हॅव टॉक्ड विथ हिम. आय हॅव नॉट टॉक्ड विथ हिम. त्याचा 4 नंबरचा आपण सेंटेन्स बघू. तिने माझा विश्वास तोडला आहे. आता तोडणे म्हणजे काय, ब्रेक. ब्रेकचा वर्ब थर्ड काय, ब्रेक, ब्रोक आणि ब्रोकन. ठीक आहे, ब्रोकन, तोडणे म्हणजे ब्रेक, आणि त्याचा वर्ब थर्ड काय, ब्रोकन. पहिले शी. आता शीला काय वापरतो, हे बघा शीला काय वापरतो, हॅज. हॅव हॅज पैकी काय वापरतो आपण, हॅज. सो इथे हॅज घेणार आहे आपण. तिने माझा विश्वास तोडला आहे, शी, तिने. हॅज, ब्रेकचा वर्ब थर्ड ब्रोकन, माय ट्रस्ट. शी हॅज नॉट ब्रोकन माय ट्रस्ट. माय ट्रस्ट म्हणजेच माझा विश्वास. आता त्यांनी, त्यांनी म्हणजेच काय, दे, आणि देला आपण काय वापरतो, हॅव. सो त्यांनी माझ्या कारला नुकसान केलेलं आहे. आता नुकसान करणे म्हणजे काय, डॅमेज, आणि डॅमेजचा वर्ब थर्ड काय, ईडी लागतो. ठीक आहे, सो दे हॅव डॅमेज माय कार. दे हॅव नॉट डॅमेज माय कार. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आपण काय करतोय, फॉर्म्युल्यानुसार सेंटेन्स बनवतोय. ठीक आहे, पहिले सब्जेक्ट, इथे सब्जेक्ट घेणार, हॅव हॅज घेणार. हॅव हॅज कुठे वापरतो, हे इथे वरती पण बघा, सब्जेक्टवरती डिपेंड असतं. नंतर निगेटिव्हमध्ये नॉट घेणार, वर्ब थर्ड घेणार, आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता चला आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघू. आता इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन ज्याला माहीत नसेल त्याच्यासाठी मी सांगतो. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन असे असतात की ज्यांचे उत्तर आपण काय, हो किंवा नाही देऊ शकतो. असे प्रश्न की ज्यांचे उत्तर काय, हो किंवा नाही देऊ शकतो. प्रश्नाच्या शेवटी काय येतो, का. जसं तुम्ही व्हिडिओ पाहता का, त्यानंतर तुम्ही मला सबस्क्राईब करता का, यांचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही देऊ शकता. बरोबर, तुम्ही गाणे ऐकता का. ठीक आहे, शेवटी काय येतो, का. आता मागचेच प्रश्न घेतले मी, मागचेच सेंटेन्स इकडे घेतले. ओके, सो मी डिटेलमध्ये आता एक्सप्लेन नाही करणार, फक्त तुम्हाला एक सांगतो. हे बघा, याच्यामध्ये फॉर्म्युला काय, हॅव हॅज. हॅव हॅज पहिले लागणार फक्त, बाकी सर्व सेम आहे. निगेटिव्हमध्ये नॉट घेणार, हॅव हॅज फक्त पहिले घेणार. ठीक आहे, आता तू माझं काम केलं आहे का. हॅव यू डन माय वर्क. निगेटिव्ह काय, हॅव नॉट यू डन माय वर्क. हे बघ, पहिले हॅव घेतलं, मग सब्जेक्ट, वर्ब थर्ड, ऑब्जेक्ट. हॅव यू डन माय वर्क, हॅव नॉट यू डन माय वर्क. हे परफेक्ट प्रेझेंटचेच आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघू. मी तुझ्या वडिलांना भेटलो आहे का.
हॅव आय मेट युअर फादर, हॅव नॉट आय मेट युअर फादर. फक्त काय करतोय आपण, हेल्पिंग वर्ब इथे काय घेतोय, फ्रंटला घेतो, पहिले घेतोय. ठीक आहे. आम्ही त्याच्यासोबत बोललो आहे का, हॅव वी टॉक्ड विथ ही, त्यांच्यासोबत आहे म्हणून इथं देम. हॅव वी टॉक्ड विथ देम, हॅव नॉट वी टॉक्ड विथ देम. आता हिम, एक जण असेल तर काय वापरतो आपण, हिम. आणि अनेक असतील तर काय वापरतो आपण, देम. ओके. तिने माझा विश्वास तोडला आहे का, हॅज, शीला हॅज वापरतो म्हणून इथे आपण हॅज घेतलाय. शी, हॅज शी ब्रोकन माय ट्रस्ट, हॅज नॉट शी ब्रोकन माय ट्रस्ट. त्यांनी त्यांनी माझ्या कारला नुकसान केलेलं आहे का, हॅव दे डॅमेज माय कार, हॅव नॉट दे डॅमेज माय कार. आय होप तुम्हाला परफेक्ट प्रेझेंट समजलं असेल. एकदम साधा आणि सिम्पल होता. ठीक आहे. फक्त आपण काय करतो याच्यामध्ये वर्ब थर्ड वापरतोय आणि हॅव हॅज. ठीक आहे. इथं परफेक्ट प्रेझेंटचे सेंटेन्स संपलेले आहे. आता आपण काय बघू, परफेक्ट पास्ट टेन्स बघू. ठीक आहे. ठीक आहे. आता परफेक्ट पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, सब्जेक्ट हॅड, नॉट, वर्ब थर्ड, ऑब्जेक्ट. आता सेम आहे, सर्व सेम आहे परफेक्ट पास्ट टेन्समध्ये पण, फक्त इथे हेल्पिंग वर्ब चेंज होतोय. काय, आता इथं फक्त एकच हेल्पिंग वर्ब आहे, हॅड. सगळीकडे काय वापरणार आपण, हॅड. सब्जेक्ट हॅड प्लस नॉट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट, सर्व सेम आहे, परफेक्ट प्रेझेंट सारखंच आहे. फक्त परफेक्ट प्रेझेंटमध्ये हॅव हॅज वापरायचो, इथे काय वापरणार आहे, हॅड. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला तर आता आपण डायरेक्ट सेंटेन्स बघू. हे बघा फॉर्म्युला आपण बघितला आहे काय, सब्जेक्ट हॅड, नॉट, वर्ब थर्ड, ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता पास्टमध्ये पूर्ण झालेलं ॲक्शन, मी तिला सांगितलं होतं, मी तिला सांगितलं होतं. आता टेलचा वर्ब थर्ड काय, टोल्ड. आय हॅड टोल्ड हर, आय हॅड नॉट टोल्ड हर. टेलचा वर्ब थर्ड काय, टोल्ड. सांगणे म्हणजे काय, टेल. ओके. तिने मला बोलवलं होतं, बोलवणे म्हणजे काय, कॉल. कॉलचा वर्ब थर्ड काय, कॉल्ड. शी हॅड कॉल्ड मी, शी हॅड नॉट कॉल्ड मी. ठीक आहे. तुझे पैसे चोरले होते, त्यांनी तुझे पैसे चोरले होते. आता त्यांनी म्हणजेच काय, तो, तोचं काय होतं, त्यांनी होतं, आणि तो म्हणजे काय, ही. आणि स्टीलचा वर्ब थर्ड काय, स्टोलन. स्टील, स्टोल आणि स्टोलन. ठीक आहे. ही हॅड स्टोलन युअर मनी, निगेटिव्हला काय फक्त नॉट लावणार, ही हॅड नॉट स्टोलन युअर मनी. बॉसने तुला सॅलरी दिली होती, बॉस. आता पैसे देणे म्हणजे काय, पे. आणि पेचा वर्ब थर्ड काय, पेड. मग हे बघा, पहिले बॉस, सब्जेक्ट, हॅड पेड यू सॅलरी, बॉस हॅड नॉट पेड यू सॅलरी. आता आपण पैशाचे जे व्यवहार करतो, पैसे देतो, त्याला काय, पेड शब्द वापरतो. ओके. आणि पेचा वर्ब थर्ड काय, पेड. मी तुझ्या शॉपला भेट दिली होती. आता भेट देणे म्हणजेच काय, विजिट. आणि विजिटचा वर्ब तर काय, विजिटेड. आय हॅड विजिटेड युअर शॉप, आय हॅड नॉट विजिटेड युअर शॉप. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बघितले. ठीक आहे. निगेटिव्हला फक्त नॉट घेतोय आणि प्रत्येक सेंटेन्समध्ये हॅडच येणार, सब्जेक्ट कोणताही असो परफेक्ट पास्टमध्ये. का बरं, कारण इथे एकच हेल्पिंग वर्ब आहे, हॅड. ठीक आहे. आता परफेक्ट पास्टचे आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघू. असे क्वेश्चन की ज्यांचे उत्तर काय आपण हो किंवा नाही देऊ शकतो. फक्त एकच करणार इथे पण, जो हॅड हेल्पिंग वर्ब आहे तो काय घेणार, पुढे घेणार. हॅड, नॉट, नॉट निगेटिव्हमध्येच घेणार. हॅड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. हे बघा शेवटी काय येतो, का. मी तुला सांगितलं होतं का, मी तुला सांगितलं होतं का. सॉरी, इथे बाय मिस्टेक मी हॅव लिहिलं, इथे हॅड पाहिजे. हॅड आय टोल्ड यू, हॅड नॉट आय टोल्ड यू. काय, मी तुला सांगितलं होतं का. ठीक आहे. पहिले काय, फक्त हेल्पिंग वर्ब पहिले घेणार. बाय मिस्टेक माझ्याकडून इथे हॅव लिहिला गेलं आहे, तेवढं रेक्टिफाय करून घ्या. तिने मला बोलवलं होतं का, हॅड शी कॉल्ड मी, हॅड नॉट शी कॉल्ड मी.
तिने मला बोलवलं होतं का. काय करतोय आपण हेल्पिंग वर्ब पुढे घेतोय. ओके, हॅड फक्त पुढे घेतोय, बाकी काहीच करत नाहीये. त्याने तुझे पैसे चोरले होते का. हॅड ही स्टोलन युअर मनी. हॅड नॉट ही स्टोलन युअर मनी. बॉसने तुला सॅलरी दिली होती का. हॅड बॉस पेड यू सॅलरी. हॅड नॉट बॉस पेड यू सॅलरी. तू माझ्या शॉपला भेट दिली होती का. हॅड यू विजिटेड माय शॉप. हॅड नॉट यू विजिटेड माय शॉप. आय होप तुम्हाला इथे पण लक्षात आलं असेल. आपण काय इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन मध्ये फक्त हॅड पुढे घेतलाय, बाकी सर्व सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे. आता परफेक्ट फ्युचर टेन्स तुम्हाला माहिती आहे की ज्या फ्युचरमध्ये ॲक्शन पूर्ण झालेले असतील त्या सांगण्यासाठी आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करणार आहे. ठीक आहे. परफेक्ट फ्युचर टेन्स सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस नॉट प्लस हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता इथे बघा, जे आयला आपण शाल वापरणार आणि बाकी सगळीकडे काय वापरणार, विल. ओके, काय आयला शाल आणि बाकी सगळीकडे विल, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. पण चला तर डायरेक्ट सेंटेन्स बघू. आता हे बघा, मी त्यांना भेटलो असेल. आता त्याला राहिलं असतं तर काय हिम वापरलं असतं. त्यांना आहे म्हणून इथे काय वापरणार आपण, देम. काय बोललो, एक असेल तर हिम आणि एक असेल तर काय देम. ठीक आहे. आता हे बघा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट विल शाल नॉट हॅव वर्ब थर्ड आणि ऑब्जेक्ट. काय विल शाल, आयला शाल आणि बाकी सगळीकडे काय वापरणार, विल. आता इथे तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. हे बघा, विल शाल नंतर नॉट वापरणार, त्यानंतर हॅव वापरणार, मग वर्ब येणार. ओके, तेवढं एक लक्षात ठेवा. काय काय होतं तिथे खूप साऱ्या जणांची मिस्टेक होते. ठीक आहे. मी त्यांना भेटलो असेल. आय शाल, आयला काय वापरणार, शाल. आय शाल हॅव मेट देम. आय शाल नॉट, शाल नंतर नॉट लावणार आणि मग हॅव लावणार. आय शाल नॉट हॅव मेट देम. मी त्यांना भेटलो असेल, मी त्यांना भेटलो नसेल. आपण निगेटिव्ह मराठीत बनवलेले नाहीये. ओके, फक्त पॉझिटिव्हच बनवले मराठीत. आईने चहा पिल्ला असेल. आता सगळीकडे काय बोललो, विलच वापरणार. मदर विल हॅव, आईने चहा पिल्ला असेल. मदर विल हॅव. आता ड्रिंकचा वर्ब थर्ड काय, ड्रंक. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. ओके, मदर विल हॅव ड्रंक टी. मदर विल नॉट हॅव ड्रंक टी. इथं वर्ब थर्ड घेतलाय. सगळीकडे काय वापरतोय आपण आता, विलच. फक्त आईला शाल वापरणार. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा, विल नंतर नॉट येणार, मग हॅव येणार. रमेशला प्राईज मिळालं असेल. आता मिळणे म्हणजेच काय, गेट. आणि गेटचंच वर्ब थर्ड काय, गॉट. ओके, गॉट. रमेश विल हॅव गॉट द प्राईज. रमेश विल नॉट हॅव गॉट द प्राईज. ओके, रमेश विल हॅव आणि मग काय वर्ब थर्ड. मिळणे म्हणजेच काय, गेट. गेटचा वर्ब थर्ड काय, गॉट. गॉट द प्राईज. रमेश विल, त्याच्यानंतर काय येणार, नॉट मग हॅव. विल नॉट हॅव गॉट द प्राईज. त्यांनी बस पकडली असेल. आता इथे बघा, त्यांनी असेल, त्यांनी म्हणजे एक आहे म्हणून ही वापरणार. आणि त्यांनी आलं म्हणजे अनेक आलं तर काय वापरणार, दे. ओके, आणि काय सगळीकडे विलच वापरतो. आईला सोडलं तर सगळीकडे विलच. ही विल हॅव. कॅचचा वर्ब थर्ड काय, कॉट. ओके, पकडण्याचं म्हणजे काय, कॅच. त्याने बस पकडली असेल. ही विल हॅव कॉट द बस. ही विल नॉट, पहिले नॉट, विल नॉट हॅव कॉट द बस. त्यानंतर त्यांनी सर्व झाडे कापली असेल. आता कटचा वर्ब थर्ड कटच म्हणून तिथे काही चेंज झालेला नाही. आता हे बघा, इथं त्यांनी होतं, एक होतं, आणि इथं त्यांनी झालं म्हणून इथे काय वापरलं, दे. दे विल हॅव कट द ऑल द ट्रीज. सर्व झाड म्हणजेच काय, ऑल द ट्रीज. आणि कटचा वर्ब थर्ड काय, कटच आहे. दे विल हॅव कट द ऑल द ट्रीज. दे विल नॉट हॅव कट द ऑल द ट्रीज. आय होप तुम्हाला हे पण समजलं असेल. इथे पण काय, फक्त आयला शाल वापरतो, बाकी सगळीकडे विल वापरतो. आणि फॉर्म्युला आपण बघितलाय काय, सब्जेक्ट विल शाल नॉट हॅव वर्ब थर्ड ऑब्जेक्ट. फॉर्म्युलानुसार आपण सेंटेन्स बनवतोय. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, विल शाल नंतर नॉट येणार, मग हॅव येणार. इथे खूप जणांच्या मिस्टेक होतात. चला तर आता याचे आपण इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन बघ. ठीक आहे, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन.
आता सर्वप्रथम आपण फॉर्म्युला बघू. काय विल शॅल नॉट सब्जेक्ट हॅव वर्ब थर्ड ऑब्जेक्ट, त्यानंतर क्वेश्चन मार्क. काय विल शॅल नॉट सब्जेक्ट हॅव वर्ब थर्ड ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. फक्त इथे पण काय घेणार आहे, विल शॅल आहे. इथे पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. काय जे विल शॅल आहे ते पहिलं येणार. ठीक आहे. विल शॅल आहे ते ते हेल्पिंग वर्ब आहे ते पहिलं येणार. त्यानंतर काय निगेटिव्ह मध्ये नॉट टाकायचं फक्त, मग सब्जेक्ट नंतर हॅव लावायचा. ओके. इथे पण खूप जणांच्या मिस्टेक होतात. सब्जेक्ट नंतर हॅव वापरा. ठीक आहे. आता मी त्याला भेटलो असेल का, काय शेवटी काय येतो इंटरोगेटिव्ह क्वेश्चनच्या शेवटी का, असे प्रश्न की ज्यांचे उत्तर काय हो किंवा नाही देऊ शकतो. मी त्याला भेटलो असेल का. शॅल आय हॅव मेट हिम, शॅल नॉट आय हॅव मेट हिम. तुम्ही बघू शकता मी बघा शॅल आय हॅव सब्जेक्ट नंतर हॅव वापरलाय आणि इथे काय शॅल नंतर लगेच नॉट घेतलाय, मग सब्जेक्ट मग हॅव. एक अशा प्रकारे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जो हॅव आहे तो काय सब्जेक्ट नंतर घ्यायचा. ठीक आहे. आईनी चहा पिला असेल का. विल मदर हॅव ड्रंक टी, विल नॉट मदर हॅव ड्रंक टी. रमेशला प्राइज मिळालं असेल का. विल रमेश हॅव गॉट प्राइज, विल नॉट रमेश हॅव गॉट प्राइज. त्याने बस पकडली असेल का. विल ही हॅव कॉट द बस, विल नॉट ही हॅव कॉट द बस. त्यानंतर त्यांनी सर्व झाडं कापली असतील का. विल दे हॅव कट ऑल द ट्रीज, विल नॉट दे हॅव कट ऑल द ट्रीज. आय होप तुम्हाला इथपर्यंत काही अडचण नसेल, सगळं काही समजलं असेल. सो जर का काही अडचण असेल तर तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि जर का काही अडचण असेल तर कमेंट करा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.